शेतकरी, कामगार आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी CITU व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज नांदगाव तहसील कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व राज्याचे नेते डॉक्टर DL कराड यांनी केले। या आंदोलनापूर्वी जुन्या तहसील कार्यालयापासून नवीन तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। हातात लाल झेंडा घेऊन मोठ्या संख्येने शेतकरी, कष्टकरी व महिला या मोर्चात सहभागी झाल्या। यावेळी मोर्चामध्ये सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शेतीमालाला C2 अधिक 50% हमी भाव, शेतकऱ्यांची कर्जमाफी, नाफेडच्या DPR मध्ये नांदगावचा समावेश तसेच स्मार्ट मीटर व लोड शेडिंगचा प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे। यासोबतच तालुक्यातील खराब रस्त्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करावी आणि कंत्राटी कामगारांना कायम करावे, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत। मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया पार पाडली व सोडून दिले। आज किसान सभा C2 कामगार संघटना, ऊस तोडणे कामगार संघटनेच्या वतीनं आज नांदगाव तहसीलवर शेतकरी कामगारांचं जेल भरो आंदोलन आयोजित केलेलं आहे। शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव, वन जमिनी शेतकऱ्यांच्या नावाने कराव्यात आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, ह्या शेतकऱ्यांच्या आणि मजुरांच्या मागण्या आम्ही घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर कामगारांना 30,000 रुपये किमान वेतन, कंत्राटी कामगारांना कायम करणं आणि ऊसतोड कामगारांचा मजुरी वाढीचा करार हा हंगाम सुरू होण्याच्या अगोदर झाला पाहिजे। ऊसतोड कामगारांची नोंदणी आणि ओळखपत्र मिळाले पाहिजेत आणि त्यांना सर्व कल्याणकारी योजना लागू झाल्या पाहिजेत। हे महत्त्वाचे मुद्दे घेऊन इथे हे आंदोलन होत आहे। आमचं सरकारला सांगणं आहे की अदानी अंबानीसाठी काम करणं बंद करा आणि शेतकरी कामगारांना न्याय देण्यासाठी धोरणं राबवा, हे आमचे सरकारकडे मागणी आहे। सरकारने जर हे प्रश्न सोडवले नाहीत तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन पुढच्या काळामध्ये केलं जाईल।